अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. दिल्लीतील लाठीचार्ज विरोधात माहूरमध्ये रोषाचा उद्रेक, हजारोंच्या उपस्थितीत सभा, धडक मोर्चा, तहसीलवर तीव्र निदर्शने. तालुका प्रतिनिधी शेख रफिक गाईड, माहूरगड. दिल्ली येथील शिक्षण वाचवण्याच्या हक्कासाठी शांततेत आणि लोकशाही मार्गाने रॅली काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ गुरुवारी 23 जुलै माहूर शहर आंदोलनाने दणाणून गेले. सर्वपक्षीय नेते, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी एकत्र येत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात भव्य सभा घेतली. त्यानंतर तहसील कार्यालयावर धडक रॅली काढून तीव्र निदर्शने करण्यात आली. दिल्लीत विद्यार्थ्यांना कपडे फाटेपर्यंत अमानुष मारहाण करण्यात आली. अनेक विद्यार्थिनी गंभीर जखमी झालेले आहेत. विद्यार्थिनीचा मृत्यू झालेला आहे आणि हे वृत्त समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये प्रचंड संताप, अशा घटना आणि या प्रशासकीय दडपशाहीचा तीव्र निषेध केला. हिटलरशाही बंद करा, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, इन्क्लाब जिंदाबाद आणि संविधानाचा विजय असो, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या निदर्शनामध्ये संविधानवादी जनता, महाविकास आघाडी, आंबेडकरवादी पक्ष संघटना, पुरोगामी आणि डावे पक्ष यांच्यासह विद्यार्थी, युवक, महिला, व्यापारी, शेतकरी, शेतमजूर मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात झालेल्या सभेत समाधान जाधव, फिरोज दोसानी, कॉम्रेड किशोर पवार, कॉम्रेड शंकर सेडाम, मृत्युंजय पडलवार, दादाराव गायकवाड, सईद अली आणि नक्षत्र तामगाडगे यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी भाषणे झाली. मनोज कीर्तने यांनी अत्यंत धडाकेबाज पद्धतीने प्रास्ताविक मांडले. सूत्रसंचालन जितू चोले यांनी केले, तर आभार फिरोज दोसानी यांनी मांडले. संपूर्ण शहरात तणावपूर्ण, जोशपूर्ण वातावरण असताना कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवीदास चोपडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद खोडके यांच्या नेतृत्वाखाली माहूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचल्यानंतर आंदोलकांच्या महिला शिष्टमंडळाने तहसीलदार अभिजित जगताप यांना मागणीचे निवेदन दिले. माहूर तालुक्यातील समग्र जनतेच्या तीव्र भावना शासनाला कळवा आणि दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करत या आक्रमक आंदोलनाची सांगता झाली. सरकार हे देशामध्ये अराजकता माजवण्याचं काम करतो आहे. सध्याला महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये कुठल्याही महिला सुरक्षित नाही, विद्यार्थी सुरक्षित नाही, युवक सुरक्षित नाही आहे. या सर्व लोकांमध्ये जाती आणि धर्माच्या नावावरती फूट पाडण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे. म्हणून या भाजप सरकारचा निषेध येणाऱ्या काळामध्ये सर्व शेतकरी, शेतमजूर, कामगारांनी केलं पाहिजे, असं आवाहन मी या ठिकाणी करतो. माहूरमध्ये जे आज आंदोलन करण्यात आलं आहे, त्या आंदोलनाच्या माहूरमध्ये जे नीट परीक्षा गोंधळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, यासाठी दिल्लीला जे काही शांततापूर्ण आंदोलन चालू होतं, त्या आंदोलनावर दिल्ली पोलिसांनी भाजप सरकारच्या इशाऱ्यावर जे काही लाठीचार्ज केला, ज्यामध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणात जखमी झाले, विद्यार्थिनींना सुद्धा यासाठी भाजप सरकारचा आणि दिल्ली पोलिसांचा आम्ही या ठिकाणी निषेध करतोय. मला या ठिकाणी म्हणायचं आहे की निषेध तर हे कृत्य अमानवीय आहे आणि अतिशय संतापजनक आणि निंदनीय आहे. अशा पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या मोदी साला बडवा देशभरातल्या विद्यार्थ्यांची आणि गुंडा है हीच मागणी या आंदोलनाच्या, या मोर्चाच्या निमित्ताने आम्ही करतोय.